हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग सीईटी सेल लवकर का संपवत आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूफ सहित सांगणार आहे. त्यातल्या त्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय डिस्कस करणार आहे, बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि गाईज मोस्ट इम्पॉर्टंट, बीएमएस चा कट ऑफ हा जास्त प्रमाणात खाली येणार आहे ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. ओके. आणि मेन काही विद्यार्थी बोलत आहेत, काही कॉलेजवाले बोलत आहेत, काही काउन्सिलर देखील बोलत आहेत की स्पॉट राऊंडला जो आत्ता आपला स्पॉट राऊंड झालेला आहे ना, त्या राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट आहे, तर कॅटेगरीचा बेनिफिट नाहीये. ते प्रूफ सहित मी तुम्हाला ते देखील मी सांगणार आहे कशामुळे कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला भेटणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे स्पॉट राऊंडला. ओके. यानंतर आपण काय पाहणार आहोत, काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि काही प्रूफ्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे आणि सगळ्यात शेवटचं बीएमएस साठी थोडंसं वेट करा गाईज, तुमचे चान्सेस वाढणार आहेत. ओके. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू. ओके. सो गाईज आजचा आपला टॉपिक काय आहे, एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग लवकर का संपवत आहे सीईटी सेल, आपण ते पाहणार आहोत. यानंतर स्पॉट राऊंड कंडक्ट का झाला, स्पॉट राऊंड कॉलेज लेवलला का गेला तो देखील मी तुम्हाला शेअर करणार आहे. यानंतर स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही, खूप जण म्हणत आहेत आहे, काही जण म्हणत आहेत नाही, तर ते देखील मी तुम्हाला क्लिअर करेन कन्सेप्ट. बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंगची डेट काय आहे, कधी सुरू होईल त्याची काउन्सिलिंग आणि कट ऑफ काय राहील हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. लक्षात. आता स्टेप बाय स्टेप पहा. ओके. सो गाईज पहिला टॉपिक पहा, वाय सीईटी सेल काउन्सिलिंग एंड हरी एमबीबीएस बीडीएस. म्हणजे एमबीबीएस बीडीएस साठी सीईटी सेल काउन्सिलिंग का संपवत आहे लवकर, कारण की गेल्या वर्षी तर माहित आहे सर्वांना बीडीएसचे राऊंड जानेवारी पर्यंत गेले होते, डिसेंबर पर्यंत गेले होते आणि एमबीबीएसचे सर्व राऊंड झाले होते. तर का आता अशी प्रॉब्लेम काय झाली की ते 20 तारखेलाच काउन्सिलिंग संपवत आहेत आजच्या डेट मधल्या. लक्षात. आता ते डिस्कस करू आपण. ओके. सो गाईज यामध्ये पहा मेन आहे. ओके. सो गाईज मुंबई हायकोर्टामध्ये जे विद्यार्थ्यांनी पिटिशन दाखल केलेले आहे हे रिझन आहे मेन सीईटी सेलचे, जे की सीईटी सेलच्या बाजूने कोर्टाचा निकाल नाही लागणार, कोर्टाचा निकाल सीईटी सेलच्या बाजूने लागणार नाहीये, कारण की विद्यार्थी थोडंसं आक्रमक झाले होते. त्यामुळे आहे ना सीईटी सेलने हा निर्णय घेतलेला आहे लवकरात लवकर एमबीबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग संपवून टाकण्याचा. रिझन काय आहे, बिकॉज नेक्स्ट डेट जी हिअरिंगची डेट आहे ना हायकोर्टाने दिलेली ती किती आहे, 20 नोव्हेंबर. लक्षात. क्लिअर. आणि काउन्सिलिंग सीईटी सेल कधी संपवत आहे, 20 नोव्हेंबरलाच. लक्षात. 20 नोव्हेंबरला कोर्टाचा निकाल आहे आणि 20 नोव्हेंबरलाच काउन्सिलिंग संपवत आहे सीईटी सेल. म्हणजे इन केस 4 दिवसात सीईटी सेलनं सर्व एमबीबीएस बीडीएसचे राऊंड संपून टाकले. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, ऍज पर रूल्स. आता ऍज पर रूल्स काय आहे, एमबीबीएस बीडीएसचा स्टे वॅकन्सी राऊंड 1 नंतर, एमबीबीएस बीडीएसच्या स्टे वॅकन्सी राऊंड 1 नंतर बीएमएस बीएचएमएसचा स्टे वॅकन्सी राऊंड 1 होतो बरं का गाईज. बीएमएस बीएचएमएसचा स्टे वॅकन्सी राऊंड 1 होतो. ओके. पण ऑलवेज बट दिस टाइम झाला नाही, नेहमी तोच होतो. एमबीबीएस बीडीएसच्या नंतर बीएमएस बीएचएमएसचा स्टे वॅकन्सी राऊंड 1 होतो, पण झाला नाही तो. रिझन काय तुम्हाला ते माहितच आहे. EEEC स्टे वॅकन्सी राऊंड देखील संपला बरं का बीएमएस बीएचएमएसचा, तो गेल्या आठवड्यात संपला एंड लास्ट वीक. तरी बीएमएस बीएचएमएस ची काउन्सिलिंग सुरू करण्याऐवजी एमबीबीएस आणि बीडीएस ची काउन्सिलिंग संपून टाकत आहे सीईटी सेल 20 तारखेपर्यंत, ते देखील कॉलेज लेवलवरती बरं का. आता ते घेत नाहीयेत एमबीबीएस बीडीएसचं, ते कॉलेजकडे ढकलून दिले. त्यामुळे जरी रिझल्ट आला तरी काउन्सिलिंग संपली. त्यामुळे या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे सीईटी सेलनं. पण यामुळे खूप विद्यार्थ्यांचा लॉस होणार आहे, एमबीबीएस आणि बीडीएसच्या विद्यार्थ्यांचा. लक्षात. आता ते कसं ते देखील मी तुम्हाला सांगेल. ओके. सो गाईज यानंतर दुसरं पहा, वाय सीईटी सेल पब्लिश. आता गाईज हे झालं तर झालं, पण सीईटी सेलनं काय केलं माहिती आहे का तुम्हाला, स्टे वॅकन्सी राऊंड 2 आपला तो कंडक्ट पण झाला, पब्लिश पण झाला आणि सिलेक्शन लिस्ट पण आली. पण ती सिलेक्शन लिस्ट कशाची आली, फक्त एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि बीडीएस गव्हर्नमेंटच्या कॉलेजची, ज्यामध्ये फक्त एमबीबीएसला विद्यार्थी लागले आणि बीडीएसला लागले ते देखील गव्हर्नमेंट कॉलेजला, प्रायव्हेटला लागले नाहीयेत. लगेच लिस्ट लागली, 2 दिवसात ऍडमिशन पण सांगितले त्यांनी, 20 तारखेला लास्ट डेट आहे म्हणून, आणि साधारणतः 10 ते 15 विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट देखील झाले. लक्षात. समजलं. यानंतर पुढचं पहा गाईज, स्टे वॅकन्सी राऊंड 3 झाला असताना गाईज, स्टे वॅकन्सी राऊंड 3 झाला असताना, बिकॉज तुम्हीच सांगा मला एमबीबीएस प्रायव्हेट साठी किती जागा आहेत, 224 जागा होत्या. आय राईट. आता सिटमॅटिक्स तुम्ही पाहिलेला आहे. आणि बीडीएस साठी किती जागा होत्या प्रायव्हेटला, एक साधारणतः 159 जागा होत्या.
तर स्टे वॅकन्सी राऊंड 3 इझिली झाला असतं ना गाईज. सिंपल कॉमन सेन्स आहे ना. स्टे वॅकन्सी राऊंड 3 झालाच असता ना, कारण की विद्यार्थ्यांनी तर चॉईस फिलिंग केलेलीच होती. ओके. सो काय यानंतर बघा, सो एक तर आता हे झालं असतं, नाहीतर एक तर स्टे वॅकन्सी राऊंड 2 मध्ये जो रिझल्ट लावला त्यांनी गव्हर्नमेंट एमबीबीएस आणि बीडीएस साठी, त्यामध्ये ते चॉईस फिलिंग तर आपण केली होती, त्यामध्ये आपला हा रिझल्ट देखील लागला असता ना. या सीट्सचा पण रिझल्ट लागला असता ना, 224चा आणि 169 सीट्सचा लागला असता ना. क्लिअर आहे ना, लक्षात लागला असता ना. पण चॉईस फिलिंग तर अगोदर विद्यार्थ्यांनी केलेलीच आहे स्टे वॅकन्सी राऊंड 1 ला, तीच कॅरी फॉरवर्ड होणार स्टे वॅकन्सी राऊंड 2 आणि 3 ला. पण तसं झालं नाही. लक्षात, डायरेक्टली स्पॉट राऊंड कंडक्ट करण्यात आला. ओके. सो काय यामध्ये पहा, दुसरं याचा आन्सर काय आहे सांगतो तुम्हाला. ऍडमिशनला 3 ते 4 दिवस लागतात गाईज. काय ऍडमिशनला 3 ते 4 दिवस लागतात, सर्वांना माहित आहे. ओके. आणि या ठिकाणी सीईटी सेलकडे फक्त 20 नोव्हेंबर तारीख होती बरं का. सीईटी सेलकडे फक्त आणि फक्त 20 नोव्हेंबर पर्यंत तारीख होती. जर तोपर्यंत स्टे वॅकन्सी राऊंड 2 चे ऍडमिशन किंवा स्टे वॅकन्सी राऊंड 3 साठी सीट्स राहिल्या असत्या, तर परत राऊंड त्यांना कंडक्ट करावा लागला असता स्टे वॅकन्सी राऊंड 1. त्यामुळे सीईटी सेलनं हा खेळ केला आणि विद्यार्थ्यांचा खूप जणांचा लॉस केला. एनटीए पण तेच करतं नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आणि सीईटी सेल काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. कोणी चांगलं नाहीये. कॉलेजवाले तर इतके फालतू आहेत ना, तुम्हाला नंतर सांगेलच मी. ओके. सो काय यानंतर पहा, जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस लागतात आणि 20 तारखेला कोर्टाचा रिझल्ट आला असता तर फक्त परत राऊंड कंडक्ट झाला असता, तेच सांगितलं तुम्हाला. ओके. झाला असता. सो कॉलेज लेवलवरती आता स्पॉट राऊंड सुरू केला. कॉलेज लेवलवरती बरं का, सीईटी सेल ह्याच्यामध्ये इंटरफेस नाही करणार आता. डायरेक्टली कॉलेजच्या मनावरती ऍडमिशन असणार. कॉलेजचे ऍडमिशन किती आहेत, कसे आहेत, लक्षात. त्यामुळे आहे ना, सीईटी सेल एमबीबीएस बीडीएसच्या काउन्सिलिंग मधून बाहेर पडलं. आता कॉलेज लेवलचे पुढचे राऊंड होतील, लक्षात. त्यामुळे आहे ना, विद्यार्थ्यांना खूप मोठा फटका पडला. तो आहे कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही. बॅड लक, लक्षात. समजलं तुम्हाला. आता यानंतर पुढचं पहा गाईज, स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही. स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट आहे का नाही, खूप कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन काय आहे, कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल का नाही, तर गाईज क्लिअर करतो मी तुम्हाला. ओके. सो गाईज या ठिकाणी 100% कॅटेगरीचा बेनिफिट भेटत नसतो. स्पॉट राऊंडला कॉलेज लेवलचा असतो. स्पॉट राऊंड जी काउन्सिलिंग असते ती कॉलेज लेवलची काउन्सिलिंग असते. त्यामुळे या ठिकाणी 100% कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार नाही. तुम्हाला ट्राय करायचं असेल करा, तुम्हाला सेकंड इयरला समजेलच. ओके. लक्षात. यानंतर पुढचं पहा गाईज, तुम्हीच सांगा. आता गाईज तुम्हीच सांगा, तुम्हाला क्लिअर करतो मी. तुम्हीच सांगा, कॅटेगरीचा बेनिफिट स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर भेटतो. ओके. क्लिअर झालं या ठिकाणी. आता यामध्ये पहा, स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना, मेन आहे बरं का, स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना कॉलेज अलॉट सिलेक्शन लेटर लागते. ओके. जी की आपल्याला सीईटी सेल वरती भेटून जाते. सिलेक्शन लेटर येतं ना आपलं, त्यावरती कॉलेजचं नाव येतं, कॉलेजचा कोड येतो, लक्षात. सिलेक्शन लेटर येतं ना आपलं, ते आले, सिलेक्शन लेटर आले आणि कॉलेजला भेटलेले एसएस पण भेटतो. म्हणजे आपण जे सिलेक्शन लिस्ट असते त्यामध्ये आपल्याला एसएस देखील लागतो बरं का. ते कशासाठी ते सांगतो तुम्हाला. ओके. जो तुम्हाला सीईटी सेल सिलेक्शन लिस्ट मध्ये असतो, जे आता तुम्हाला सीईटी सेलची सिलेक्शन लिस्ट आली, त्यामध्ये तुमचं नाव जे सर्च असतं ना, त्या ठिकाणी आहे ना, तुम्हाला एसएस लागतो, म्हणजे स्क्रीनशॉट लागतो तुम्हाला. तुमचं नाव, तुमची ऑल इंडिया रँक, तुमचा सीईटी सेल नंबर, तुमची एसएमएल, अशी सर्व इन्फॉर्मेशन लागते त्या ठिकाणी. आणि तो अप्लाय करावा लागतो तुम्हाला कॅटेगरीचा फॉर्म भरताना, म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना. ओके. भेटतो, राईट. आता हे सगळं क्लिअर झालं. सो आता मला सांगा, कॉलेजचा स्पॉट राऊंडला, आता तुम्ही मला सांगा. आता हे सीईटी सेलचं सांगितलं तुम्हाला, तर आता तुम्हीच मला सांगा गाईज, कॉलेजच्या स्पॉट राऊंडला बरं का, कॉलेजच्या स्पॉट राऊंडला, नीट आहे का, कॉलेजच्या स्पॉट राऊंडला काय भेटेल तुम्हाला. कॉलेजच्या स्पॉट राऊंडला काय भेटेल तुम्हाला सांगा ना तुम्ही. एकतर बिकॉज कॉलेजची लिस्ट तर कॉलेजच्या वेबसाईटवरती लागणार, आणि तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेऊन जाणार ऍडमिशनला. हे सिलेक्शन लेटर भेटलं का तुम्हाला? बिलकुल नाही. हे कॉलेजच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलेलं आहे आणि ते लेटर नसतं, आणि कॉलेजचं तुम्हाला लेटर देत नसतं. ते अथॉरिटी नाही आहे त्यांच्याकडे, कारण की सीईटी सेल हे वेबसाईट आहे आपली काउन्सिलिंग करण्याची, नॉट अ कॉलेज. लक्षात. समजलं. लागणार. तर फॉर्म भरताना तुम्ही काय देणार, स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना तुम्ही काय देणार, तुम्हाला कॉलेज कसं अलॉट झालं कसं सांगणार तुम्ही. कारण की स्कॉलरशिप अलॉट होताना तुम्हाला साधारणतः सर्व डिटेल्स तिथं द्यावं लागतात. सर्व डिटेल्स तुम्हाला द्यावं लागतात. स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल. तुम्ही नवीन आहात तर आता सांगतो तुम्हाला. लक्षात. समजा तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना द्यावंच लागतं. यानंतर स्पॉट राऊंडला ऍडमिशन घेताना, आता हे ओके झालं.
तुम्हाला हे द्यावं लागतं. आता स्पॉट राऊंडला बघा ना, ऍडमिशन घेताना कॉलेजवाले असतील नाही तर काउन्सिलर असतील, जे काय असेल ते काय करणार, कॉलेजवाले तुम्हाला फुल फीस घेणार. ओके, फुल फीस घेणार. आणि कॅटेगरीचा बेनिफिट तुम्हाला कधी भेटणार म्हणतात ते, तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरला की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट भेटणार. पण हे कन्फर्मेशन देणार नाहीत बरं का, त्याने हे कन्फर्मेशन तुम्हाला देत नाहीत. जर विश्वास नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्या, सर आम्ही पूर्ण फीस भरतो आता जे विद्यार्थी लागतील ते स्पॉट राऊंडला, आणि त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्ही की सर तुम्ही हे लिहून द्या मला की मला कॅटेगरीचा बेनिफिट 100% भेटेल. काय म्हणतोय, 100% भेटेल. जर भेटला तर बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने, पण भेटत नाहीये तुम्हाला कॉलेज लिहून पण देणार नाही. तुम्ही ट्राय करा गाईज, आलं लक्षात. आणि नक्की मला शेअर करा तुम्ही ट्राय केल्यानंतर. ओके, यानंतर पुढचं पहा. काही काउन्सलर इतके मूर्ख आहेत ना, इतके मूर्ख आहेत काही काउन्सलर, ते सांगत आहेत बेनिफिट भेटेल, ते बेनिफिट भेटेल बरं का. कॉलेज काउन्सलर देखील सांगत आहेत बेनिफिट भेटेल. अरे बाबा, त्यांना अगोदरच सांगा स्कॉलरशिपचा फॉर्म भरा म्हणा. त्यांना अगोदर ऑफिसमध्ये जा बसून स्कॉलरशिपचा फॉर्म भरा अगोदर, त्यानंतर समजेल तुम्हाला की काय काय डॉक्युमेंट्स लागतात स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला. उगाच असं सांगता येत नाही एकाचं दोघाचं तिघाचं ऐकून. अगोदर ती एक्झॅक्टली प्रोसेस करावी लागते, त्यानंतर तुम्हाला समजतो स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना काय काय प्रोसेस करावी लागते. कारण की एक स्कॉलरशिपचा फॉर्म स्टार्टिंगला भरत असताल तर तुम्हाला साधारणतः 2 ते 3 घंटे लागतात, अख्खा एक दिवसही जातो, कारण की वेबसाईट चालत नसते. लक्षात, समजलं. तुमच्या हिशोबाने तुम्हाला घ्यायचं असलं की आम्हाला काय करायचं, मी माझं क्लिअर करत आहे तुम्हाला. ओके, सो गाईज, यानंतर तिसरा टॉपिक आहे मेन पहा. BMS, BHMS, BUMS ची काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल, एक्सपेक्टेड राऊंड किती होतील. कारण की स्पॉट राऊंड झाल्यामुळे विद्यार्थी ते देखील घाबरलेले आहेत. काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही, मी सांगतो तुम्हाला. ओके, सो गाईज, यामध्ये पहा. पहिलं, BMS, BHMS ची काउन्सिलिंग स्टार्ट आहे ना 20 नोव्हेंबर नंतर होईल साहेब, 20 नोव्हेंबर नंतर होईल. ओके, हे क्लिअर झालं. आता काही टेन्शन घेऊ नका, एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड 5 तरी होतील बरं का. कारण की MBBS विरुद्ध केस होती, BMS BHMS च्या काउन्सिलिंग विरुद्ध नाहीये, लक्षात. त्यामुळे आहे ना BMS चे 5 तरी एक्सपेक्टेड राऊंड होतील. नवीन कॉलेज देखील येत आहेत, सीट्स देखील वाढलेले आहेत, विद्यार्थी खूप गेलेले आहेत. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअरली डिटेल वाईज सांगेल. कमी स्कोरवरती देखील विद्यार्थ्याला कॉलेज भेटू शकतं, लाईक 240च्या विद्यार्थ्याला देखील कॉलेज अलॉट होऊ शकतं. ते कसं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ओके, सो काय, यानंतर पुढचं पहा. MBBS BDS सारखा स्पॉट राऊंड नाही होणार गाईज, MBBS BDS सारखा स्पॉट राऊंड होणार नाही, ते सांगतो तुम्हाला मी. BMS BHMS साठी रिलॅक्स राहा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला. ओके, कोण काय म्हणते बिलकुल विश्वास ठेवू नका, काउन्सिलिंग वरती लक्ष द्या. मी म्हणतोय त्याच्यावरती पण नाही, काउन्सिलिंग नोटीस काय आहे त्याच्यावरती पहा वाटलं असतं. लक्षात, मला काय भेटणार आहे तुम्हाला सांगा ना, काय भेटणार आहे. तर रिलॅक्स घ्यायच, काही टेन्शन घेऊ नका. ओके, यानंतर पुढचं पहा. स्टे वॅकन्सी राऊंड कॅटेगरीचा बेनिफिट असतो घ्यायचा. मी या ठिकाणी काय सांगते पहा, स्टे वॅकन्सी राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट 100% आहे, कॅटेगरीचा बेनिफिट 100% आहे. पण स्पॉट राऊंडला कॅटेगरीचा बेनिफिट नाहीये. स्पॉट राऊंडला स्टे वॅकन्सी राऊंड वेगळा आणि स्पॉट राऊंड वेगळा. स्टे वॅकन्सी राऊंड हा ऑनलाईन कंडक्ट केला जातो, तो देखील CET सेल थ्रू. आणि स्पॉट राऊंड हा कॉलेज लेवलवरती असतो. तर कॉलेजवाले तुम्हाला लुटणार, 100% लुटणार. लुटायची तयारी असेल बिंदास ऍडमिशन घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो काय, यानंतर पहा. BMS चा कट ऑफ, BMS चे डेट्स, BMS चा एक्सपेक्टेड कट ऑफ, हे सर्व तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की या ठिकाणी 240 पर्यंत 220 पर्यंत देखील विद्यार्थी लागू शकतो, ते देखील मी तुम्हाला प्रूफ देऊन सांगेल तुम्हाला कसा लागेल. लक्षात, त्याचे प्रूफ देखील सांगतो बरं का तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला थोडासा तरी विश्वास बसेल की या ठिकाणी येऊ शकतो. आणि काही एक जरी विद्यार्थी लागला माझा कट ऑफ खरा झाला, त्यामुळे सांगतोय तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवा, रिलॅक्स राहा, काउन्सिलिंग ही एन्जॉय करा, काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात, आणि मी क्लिअर सांगतोयच ना तुम्हाला की तुम्हाला भेटेल का नाही, थांबायचंय का नाही, रिस्क तुमची आहे ना गाईज, काहीतरी डिसिजन घ्या. लक्षात, समजलं. यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल, काय अडचण वगैरे असेल, तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून नक्की डिस्कस करू शकतात. ओके, आणि इनकेस जर काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये बिंदास विचारा गाईज, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.